श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, 17 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि या पितृपक्षामध्ये गुरुवारच्या दिवशी म्हणजे उद्या गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला आहे. ज्या वेळेस पुष्य नक्षत्र हे गुरुवारच्या दिवशी येते त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग हा तयार झालेला असतो. असं म्हटलं जातं या नक्षत्रामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा जन्म झाला होता. म्हणूनच सर्व देवी देवता देखील या नक्षत्राची पूजा करतात. गुरुपुष्यामृत योग हा असा योग आहे या दिवशी कोणत्याही प्रकारची शुभ कार्य ही केली जातात. त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी खरेदी करणे याला सुद्धा विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक प्रकारचे नवीन वस्तू खरेदी करणं या दिवशी शुभ मानले जाते. या दिवशी आपण जे काही सोने नाणे खरेदी केलेले आहे ते कधीही विकावे लागत नाही किंवा मोडावे लागत नाही, उलट त्यामध्ये भरच पडली जाते. तसेच एखादं नवीन कोणतं काम तुम्ही करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होते. या दिवशी कोणतेही कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त हा पाहिला जात नाही आणि इतर वेळेस आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश येत असेल तर या दिवशी जर आपण हे काम करायला गेलो तर यामध्ये आपल्याला यश प्राप्त होते. एखाद्याला या दिवशी व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो या दिवशी व्यवसाय हा सुरू करू शकतो. त्याला त्या व्यवसायामध्ये यश प्राप्त होते. कोणतेही महत्त्वाचे कामं म्हणजे तुम्ही घराची पूजा करणं असेल, गृहप्रवेश करणं असेल तर इत्यादी सारखी जी काही चांगली शुभ कामं आहेत तर ती तुम्हाला या दिवशी करता येणार आहेत. आणि यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही उपाय केले जातात या दिवशी तर त्या उपायाबद्दल सांगणार आहे. तर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला या दिवशी ही एक वस्तू टाकायची आहे. गुरुपुष्यामृत योगावर जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जर टाकली तर जे आपल्या नशिबात नाही ते सुद्धा घडायला सुरुवात होईल. 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल. आपल्या जीवनामध्ये घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि जे काही आपले कामं आहेत तर त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. तर पहा, गुरुपुष्यामृत हा दिवस जो आहे तर तो साक्षात धनाची लक्ष्मी माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णू आणि कुबेर देवता यांना समर्पित आहे आणि म्हणूनच या दिवशी हे जे काही प्रभावी उपाय आहेत तर ते केले जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सकाळीच म्हणजे आंघोळ करताना करायचा आहे. जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्त उठून हे स्नान करणं शक्य झालं तर तुम्ही ब्रह्ममुहूर्त उठूनच हे स्नान करावं. नाही शक्य झालं तर ज्या वेळेला तुम्ही उठतात त्यावेळेला जरी केलं तरी सुद्धा चालेल. जर तुम्हाला कुठल्याही कामामध्ये यश मिळत नसेल, सतत तुम्हाला अपयश येत असेल, सतत तुम्हाला आर्थिक अडचणी येत असेल, तुमच्या मनासारखी कोणतीही गोष्ट घडत नसेल, सतत तुम्हाला पैशांची चणचण भासत आहे, आलेला पैसा तुमच्याकडे स्थिर राहत नाही, तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, तसेच तुम्हाला काही वाईट गोष्टींचा सामना करावा लागत असेल, लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल तर यासारख्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या कोणतीही इच्छा असू द्या, कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. घरातील दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा या उपायामुळे दूर होते. तर पहा, पितृपक्ष चालू आहे आणि या पितृपक्षामध्ये स्नान करण्याला, दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. या पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत योग जो आहे तर तो तयार झालेला आहे. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व अतिशय वाढलेलं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे. आंघोळीचं पाणी काढल्यानंतर तुम्हाला यामध्ये सगळ्यात महत्त्वाची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे हळद. या दिवशी हळदीला विशेष महत्त्व दिलं जातं. या दिवशी हळद ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. हळदीमुळे आपल्या कुंडलीमधला जो गुरुग्रह आहे तर तो मजबूत होत असतो. व्यक्तीच्या आयुष्यामध्ये गुरुग्रह कमकुवत असतो त्या व्यक्तीला नेहमी अपयशाचा सामना करावा लागतो. आर्थिक चणचण त्या व्यक्तीला जाणवत असते. त्यामुळे आपल्याला चिमूटभर हळद ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. यामुळे आपल्या कुंडलीतला गुरुग्रह हा मजबूत
मजबूत होतो। नंतरची पुढची वस्तू टाकायची आहे ती म्हणजे काळे तीळ। या दिवशी काळे तीळ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्याला विशेष महत्त्व दिलं जातं आणि काळ्या तिळाची उत्पत्ती ही भगवान विष्णूंपासून झालेली आहे, त्यामुळे हा दिवस देखील भगवान विष्णूंना समर्पित आहे। त्याचबरोबर या दिवसामध्ये पितृपक्षामध्ये काळ्या तिळांना विशेष महत्त्व दिलं जातं। आपल्या पितरांचं दान दर्पण जे आहे तर ते या काळ्या तिळाशिवाय अपूर्ण मानलं जातं आणि हे काळे तीळ त्यामुळे आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे। यामुळे आपले पित्र देखील आपल्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान श्री हरी विष्णू देखील आपल्यावरती प्रसन्न होतील। यामुळे आपल्या जीवनातील जी नकारात्मकता आहे, इडापिडा आहे, पितृदोष असेल, शत्रू बाधा असेल, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या नष्ट होऊन जातील। त्याचबरोबर थोडंसं गंगाजल जर तुमच्याकडे असेल तर थोडंसं गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून हे स्नान करायचं आहे। गंगाजल जर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तर पवित्र गंगेमध्ये स्नान केल्या इतकं पुण्य प्राप्त होतं आणि पितृपक्षामध्ये पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं। जर गंगाजल नसेल तर थोडंसं गोमित्र तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तरी सुद्धा चालेल। त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं लाल चंदन जे आहे ते सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। या सर्व वस्तू टाकून तुम्हाला या वस्तू पाण्यात टाकून अंघोळ ही करायची आहे। तर पहा, उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारच्या दिवशी केस हे धुतले जात नाही। जेव्हा स्त्रिया केस धुतात त्यावेळेस त्यांच्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात, त्यांना कोणत्याही प्रकारचं यश हे त्यांच्या कामामध्ये मिळत नाही। या दिवशी तुम्हाला केस हे धुवायचे नाही, या वस्तू टाकून फक्त तुम्हाला हे स्नान करायचं आहे। स्नान करत असताना तुम्हाला साबण अंगाला लावायचं नाहीये किंवा कोणत्याही प्रकारचा शॅम्पू तुम्हाला वापरायचा नाही, फक्त हे पाण्याने साधं तुम्हाला स्नान करायचं आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे। स्नान करत असताना तुम्हाला सर्वप्रथम उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे, नंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने स्नान हे करायचं आहे। स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत। आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे। भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची या दिवशी तुम्हाला पूजा करायची आहे। त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना तुम्हाला अर्पण करायच्या आहेत। तर पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हे स्नान करायचं आहे आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची पूजा करायची आहे। तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।